तुम्ही गैरीच्या खूप साऱ्या रेसिपीज ट्राय केल्या असतील, पण जर ही खास पाचनवडी ट्राय केली नसेल तर खरंच पश्चाताप कराल. मी स्वतः पहिल्यांदा बनवली आणि बापरे इतकी जबरदस्त झाली की ही वडीने मला लहानपणीच्या कच्च्या मँगोचीच आठवण झाली. आणि तुम्हाला माहिती का, ही वडी म्हणजे व्हिटॅमिन सी, थंडावा आणि पचन सुधारण्यासाठी मस्त पॅक आहे. कमी साहित्यात एकदम सोपी रेसिपी आहे आणि बिघडण्याचा काही चान्स नाही. चला तर सुरुवात करूया. सुरुवातीला 2 तोतापुरी कैऱ्या घ्या, कारण त्या खूप आंबट नसतात, मीडियम टेस्टी लागतात. त्या स्वच्छ धुवून साल काढून बारीक तुकडे करा. आता मिक्सर मध्ये ते तुकडे टाका आणि त्यातच 1 वाटी फ्रेश पुदिना टाका. मी तर माझ्या बाल्कनीतून तोडून घेतलाय. आता त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून छान वाटून घ्या आणि नंतर हे मिश्रण चांगलं एका चाळणीने गाळून घ्या. आता एका जाड बुडाच्या पॅन मध्ये हे मिश्रण टाका आणि त्यामध्ये 1 वाटी खडीसाखर टाका. तुम्ही गुळही टाकू शकता. आता गॅस फुल ठेवून हे मिश्रण सतत हलवत राहा. थोडंसं घट्ट झालं की ते वरती उडायला लागले की त्यावर झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं शिजवून घ्या. आता मिश्रण थोडंसं घट्ट झालंय तर त्यामध्ये आपल्याला काळं मीठ टाकायचं 1 चमचा, त्याने छान टेस्ट येते. आता त्यात थोडीशी काळी मिरी पावडर आणि 1 चमचा जिरे पावडर टाका. या दोन्हींनी हलकासा झणझणीतपणा येतो आणि जिरे पावडर थंडावा देते. आता हे बघा, आपलं मिश्रण घट्ट झालंय, लगेच पडत नाहीये, थोडं थांबून पडतंय, म्हणजे आपल्याला गॅस बंद करायचा आहे. मिश्रण आपलं रेडी आहे. आता एका प्लेटला तेल नाही तर तूप लावून घ्यायचंय आणि हे मिश्रण टाकून व्यवस्थित पसरून घ्यायचंय. आता ही प्लेट जर तुमच्याकडे ऊन येत असेल तर उन्हामध्ये 2 दिवस ठेवा, नाहीतर फॅन खाली वाळवलं तरी चालेल. 2 ते 3 दिवसांनी हे मिश्रण घट्ट होणार आहे. प्लेटला पलटी करून छान त्याच्या वड्या करून घ्या आणि तुम्ही ह्या फ्रीज मध्ये 1 वर्षभर स्टोअर करू शकता. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. अशाच वेगळ्या रेसिपी माहित असेल तर कमेंट मध्ये